नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सो मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, RT 25% रिझर्वेशन 2026-27 साठी आपण जे काही व्हिडिओ बनवलं होतं मित्रांनो, त्या व्हिडिओवरती भरपूर कमेंट या येत आहेत. काल आपण एक सिलेक्शनचा व्हिडिओ बनवला होता, त्याच्यावरती सुद्धा कमेंट आलेले आहेत आणि त्या कमेंटमध्ये विचारण्यात आलेले आहे की सर आम्हाला ॲडमिट कार्ड डाउनलोड कसं करायचं आणि ॲडमिट कार्डवरती पडताळणी समितीचा ॲड्रेस कुठे असतो याच्याबद्दल माहिती सांगा, अशा कमेंट येत आहेत. त्यालाच अनुसरून मित्रांनो हा व्हिडिओ मी बनवत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला ॲडमिट कार्ड डाउनलोड कसं करायचं, प्लस त्या ॲडमिट कार्डवरती पडताळणी समितीचा पत्ता हा कुठे असतो, त्या पत्त्यावरती मित्रांनो डॉक्युमेंट घेऊन जायचं असतं. ते ॲडमिट कार्ड कसं डाउनलोड करायचं याच्याबद्दल माहिती आपण डीपमध्ये घेत आहोत. चला तर मग वेळ न घालवता डायरेक्टली आपण लाईव्ह प्रूफमध्ये तुम्हाला दाखवत आहे. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, पडताळणी समितीचा ज्याच्यावरती पत्ता असतो, ज्याच्यावरती ॲड्रेस असतो, ते ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी सिंपली RT पोर्टलवरती यायचं आहे. हे पोर्टल अशा प्रकारे दिसणार आहे. इथे आल्याच्यानंतर हे ऑनलाईन ॲप्लिकेशन दिसत आहे, यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्यानंतर मी थोडंसं झुकतोय, इथे तुम्ही पाहू शकताय. इथे आपल्याला मित्रांनो तुम्ही पाहू शकताय लॉग इन ॲप्लिकेशन नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा टाकलेला आहे. हे टाकल्याच्यानंतर लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. मी थोडंसं झूम करतोय. इथे पाहू शकता मी झूम केलो आहे आणि अशा प्रकारे थोडं साईडला येऊन इथे तुम्ही पाहू शकता, इथे ॲडमिट कार्ड या नावाने ऑप्शन दिसत आहे. यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. मी थोडंसं झूम करतोय. इथे झूम केल्याच्यानंतर व्ह्यू ॲडमिट कार्ड हे जे दिसत आहे मित्रांनो, याच्या खाली जो ऑप्शन आहे व्ह्यू अँड प्रिंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर ॲडमिट कार्ड हे डाउनलोड झालेलं असणार आहे. इथे तुम्ही पाहू शकताय तुमचा नंबर ज्या शाळेमध्ये लागलेला आहे त्या शाळेचं नाव, त्या शाळेचा पत्ता तुम्हाला तिथे दाखवला जाईल आणि सर्वात महत्त्वाचं जे तुम्हाला पडताळणी समिती म्हणजे जे काही लागणारे डॉक्युमेंट आहेत, ते डॉक्युमेंट कुठे घेऊन जायचं आहे, कोणत्या पडताळणी समितीकडे जायचं आहे. तर सिंपली ते सर्वात खाली शेवटी तुम्ही पाहू शकता. मी थोडंसं झूम करतोय. इथे सर्वात खाली तुम्ही पाहू शकताय अर्ज पडताळणी केंद्र. खाली तुम्ही 1 नंबरची लास्टची लाईन पाहू शकता. तिथे पडताळणी समितीचा म्हणजे पडताळणी केंद्राचा ॲड्रेस देण्यात आलेला आहे. तोच ॲड्रेस आहे मित्रांनो. याच ॲड्रेसवरती तुम्हाला RT साठी जे काही लागणारे डॉक्युमेंट आहेत, ते डॉक्युमेंट घेऊन तिथे पडताळणी समितीकडे जाऊन त्या ॲड्रेसवरती जाऊन तुमच्या कागदपत्राची पडताळणी करून घेणं गरजेचं आहे आणि पडताळणी झाल्याच्यानंतर तिथून तुम्हाला मित्रांनो ॲडमिशन कन्फर्म झाल्याची पावती दिली जाते. ती पावती घेऊन परत तुम्हाला शाळेमध्ये जायचं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला पडताळणी समितीचा ॲड्रेस ॲडमिट कार्डवरतीच असतो. तो ॲड्रेस कसा पाहायचा हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलो आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.